रॉयल एनफील्ड आठवतंय का? आज जिथे पाहाल तिथे बुलेट दिसते. रोडवर साऊंड आला की लोक मागे वळून बघतात. पण एक काळ होता रॉयल एनफील्ड ऑलमोस्ट संपायला आली होती. 1990च्या आसपास कंपनीची सेल्स खूप कमी झाली. मार्केटमध्ये मायलेज बाईक्स चालत होत्या. हिरो, होंडा, बजाज सगळे लाईट वेट बाईक्स देत होते. बुलेट हेवी होती, मायलेज कमी, प्राइस जास्त. लोक म्हणायचे ही बाईक कोण घेणार? कंपनी बंद होण्याच्या जवळ आली तेव्हा एंट्री झाली विक्रम लाल यांच्या कंपनीची. आयशर मोटर्सने रॉयल एनफील्ड टेक ओव्हर केली. पण त्यांनी एक वेगळी गोष्ट नोटीस केली. लोक बुलेट का घेत होते? मायलेज साठी नाही, स्पीड साठी नाही, फिलिंग साठी, साऊंड साठी, रॉयल लुक साठी. तेव्हा त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली. मायलेज चेज नाही, मास मार्केट नाही, रायडर कल्चर बिल्ड करायचं. लॉंग राईड प्रमोट केल्या, रायडर क्लब्स तयार झाले, इव्हेंट सुरू झाले. बाईक एक मशीन नव्हती राहिली, लाईफस्टाईल झाली आणि तिथून गेम बदलला. आज आयशर मोटर्स जगभर रॉयल एनफील्ड विकते. इंडिया मधली आयकॉनिक मोटरसायकल ब्रँड बनली. लेसन सिंपल आहे, कधी कधी बिझनेस वाचवण्यासाठी प्रोडक्ट बदलायची गरज नसते, पोझिशनिंग बदलावी लागते. मार्केट मायलेज मागत होतं पण त्यांनी इमोशन विकलं आणि तिथून स्टोरी बदलली. गेम जिंकायचा असेल तर कधी कधी प्रॉडक्ट नाही, मीनिंग विकावा लागतं. क्लिअर वाटलं तर व्हिडिओ सेव्ह करा. बिझनेस समजणाऱ्या माणसाला नक्की शेअर करा.